त्या मैदानात मी आताही सांगतो का माझी साईड उजवी असेल त्यावेळी मला कोणीही शर्यत करायला फोन करावा। सर्वात मोठी शर्यत माझी येत्या गुढीपाडव्याला या मैदानात करताना मी तयार आहे। यांची पंच कमिटी पण इच्छा होती का आज मोठी गाडी शर्यत मैदानात दिसली पाहिजे, प्रेक्षकांची इच्छा होती। ती ओव्हरटेक करायची असेल तर प्रेक्षकांनी या दृष्टीने मारला असेल तर गाडी उठून यावा, पण ते प्रेक्षकांना मी एक त्यांना म्हणजे दोष पण देतो का तुम्ही असं पहिल्याला करू नका। जर होते कमी बैल कमी पडत असेल तर फॉलो द्या, पण त्याला इजा होईल असं करू नका। तुम्ही दगड मारला अतिशय चुकीचा केला। राहुल भाईचा एलियन आहे, स्वतः तुम्ही बघितलं पळताना, काय बोलत त्याच्या गतीविषयी? तर त्याची गती अपरंपार आहे। आम्ही न फेरा मारता न गाडी जुलवता एकाच शब्दात आम्ही गाडी जुलवली होती, कारण की राहुल दादांचे आणि आमचे घरचे संबंध आहेत। ते सर्व इकडे या साईडला बघू शकता आपले प्रसिद्ध गाडा मला कानाशेठ भेटल्यात। आज मेहरबान होता बोनिवलीच्या मैदानामध्ये आणि आपण डायरेक्ट थेट प्रश्न घेणार आहे। गाडी जमत होती भुंगा सैराट, मेहरबान आणि सर्जा, काय झाला? गाडी जमत होती आणि तुम्हाला तर माहिती आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे का मिलिंद शेट्टी आणि माझी शर्यत एकदम प्रेमा करते होतं। ज्या दिवशी कोणालाही जोड नसतं त्यावेळी आम्ही शर्यत करायला तयार असतो। आज बरीचशी यांची पंच कमिटी पण इच्छा होती का आज मोठी गाडी शर्यत मैदानात दिसली पाहिजे, प्रेक्षकांची इच्छा होती ही शर्यत दिसली पाहिजे। आणि पहिरे पण आम्हाला तेच होते, म्हणजे प्रेक्षकांची मला ती गाडी पाळणार होती, तीच गाडी पाळणार होती। कुठल्याही कारणानं ती शर्यत व्हायची थांबली। पण आता म्हणजे मी असं माझं बोलण्याचं तात्पर्य असं आहे का येत्या गुढीपाडव्याला जो सर्वात मोठा मैदान पुकारला जाईल बोनिवलीचं मैदान, आणि गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी माणसाचा म्हणजे यात नवीन वर्षाचा दिवस। त्या मैदानात मी आताही सांगतो का माझी साईड उजवी असेल त्यावेळी मला कोणीही शर्यत करायला फोन करावा। सर्वात मोठी शर्यत माझी येत्या गुढीपाडव्याला या मैदानात करताना मी तयार आहे आणि त्या दिवशी शर्यत करणार कोणाशी। म्हणजे तुमचं थेट म्हणजे आव्हान असेल कोणाला पण, जे मुंबईची गाडा मला असते किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होती, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं एक सगळ्यांना विनंती असेल का एक गुढीपाडव्याचं मैदान म्हणजे आमच्या इथं सर्वात मोठं मैदान पुकारलं जातं। त्याच्याबद्दल तुम्ही जर कोणाला शर्यत करायची इच्छा असेल सर्वात मोठी तर मी उजवी साईड घेऊन तयार आहे। तुम्ही बिंदास मला कधीही फोन करा, आजही फोन करायला तयार असले तर मी त्या बोनिवली कमिटीला फोन करून सांगेन का आमची 18 तारखेला शर्यत जमलेली आहे आणि सर्वात जी मैदानात शर्यत होणार ना तेवढ्या सगळ्यात मोठी शर्यत आम्ही करू। बरोबर। आणि कुठेतरी बघा आज बरीचशी लोक येतात ही नामांकित बैल पळताना बघण्यासाठी, त्यानंतर लाईव्हवर खूप सारे लोक जुळतात। कुठेतरी ना अशी बैलांच्या गाड्या व्हायला लागतात, पण कुठेतरी चला अनफॉर्च्युनेटली आज मला वाटतं मैदानामध्ये गाडी पण जमली ना तुमची? नाही, गाडी जमली नाही बरंचसं, कारण की 2 मैदान झालं, मी पण मैदानात होतो इताड्यापासून। आज इच्छा होती माझी पण का आज कुठेतरी शर्यत व्हावा, म्हणजे कुठली तरी शर्यत, छोटी का नाही हो मोठी का नाही हो, त्याची मेहरबान या मैदानात पळावा असं इच्छा होती, पण नाही पळाला। त्याच्याबद्दल काय तर सांगू शकत म्हणजे बोलू शकत पण नाही, कोणाला का जबरदस्ती करू शकत नाही आमची शर्यत खेळामुळे। कुठल्याही परिस्थितीत पण आपण पुढच्या मैदानात शर्यत 100% करू। बरोबर। पण आतापर्यंत मी एक मात्र असं गाडा मालक बघतो तुम्हाला की भुंगा सैराट A1 जोडी पळते, तुम्ही स्वतः पण मान्य करता की त्या गाडीला तोड नाही, पण बघा तुम्ही प्रयत्नाला सोडलं, पण अजून पण तुम्ही इच्छा, आज सुद्धा इच्छा होती, याच्या पुढे पण इच्छा राहणार, म्हणजे काय नक्की म्हणजे असं? नाही, तुम्हाला मी मागाच बोलू कारण की मिलिंद शेट्टी माझी का दुश्मनी अशी काय नाही। बरोबर। आम्ही चांगले मित्र आहोत आणि आम्ही रोज एकत्र बसतो, रोज आमच्या एकमेकांशी कॉल आहेत। आम्ही ज्या शर्यती करतो हे प्रेक्षकांच्या मनाच्या म्हणजे मन ठेवण्यासाठी करतो, जेणेकरून शर्यती मनोरंजन जो प्रेक्षकांचा होतो या शर्यतीमध्ये त्या शर्यतीला कुठेतरी प्राधान्य भेटलं पाहिजे म्हणून हे करतो, दुसरा काही विषय नाही। आज पाहुणे पण आले, त्यांची पण इच्छा होती का भुंगा सैराटची गाडी एक चांगली अशी मोठी व्हायला पाहिजे होती, पण ठीक आहे त्यांची कशी 2 साईडची गाडी पळतोय त्याच्यामुळे ते सेफ साईड खेळतात कधीही, आणि त्यांची बिंजोडची शर्यत जमून त्यांची जी गाडी जमली आणि ती शर्यत करून मोकळे झाले। ज्या दिवशी 2 साईडची गाडी पळत असेल त्यावेळी माणूस सेफच असतं, कधी त्यांची मैदानात रिटर्न गाडी येत नाही, ती कुठल्याही मैदानी शर्यत होत येतात। बरोबर। आणि कुठेतरी साईटवर आता तुम्ही सांगितलं त्यांची गाडी 2 साईडनं पळते म्हणून कुठेतरी एक सेफ साईट आहे त्याच्याजवळ। मग सांगून आता तुम्ही सांगितलं बरं मिलिंद शेटला, मी पण स्वतः तिथं होतं की तुम्ही डावी घ्या आम्ही उजवी घेतो, मग ही गोष्ट मान्य नाही झाली थोड्या, म्हणजे काय बोलायला पाहिजे मग याच्यावर? का आता काही गोष्टी टाकलेल्या चांगल्या असतात, कारण की तुम्हाला तर माहिती आहे का एखादा जर शब्द बोलून गेलेला असतो माणूस किंवा एखादा प्रत्येकाची मनाला लागणारे काही शब्द असतात त्या कुठेतरी टाळले पाहिजे। त्याच्यामुळे जर ती शर्यत नाही होत झाली त्याच्यामुळं आम्ही पण काही रिस्क घेतली नाही, कुठेतरी या गोष्टी सगळ्या सोडून द्यायला पाहिजे आणि एक मुंबईच्या बैलगाडी क्षेत्राला वेगळं वळण दिलं पाहिजे। बरोबर। आता ज्या वेळेला गाडी तुमची जमत होती मग घोटवाला पण सहमत होतं का तुमच्याची? कारण मला वाटतं घोटवाला पण इथं ज्यावेळेला तुमची बैठक झाली होती तिथं उभं होतं? नाही ना, आमचे जे पहिरेकरी होते ते तयारच होते, कारण की ते आता मगाशी येऊन बोलले उठता का आम्ही खेळायला तयार आहोत, मग कदाचित जर त्यांची इच्छा असेल तर आजही उद्याही परवा कधीही खेळतील असा विषय। पण आता काय त्यांचं आता
आपली मुंबईवाल्यांची इच्छा आहे का आपली मुंबईची बैल मुंबईमध्येच पळाली पाहिजे, बस दुसरा काही इच्छा नाही. बरोबर. आता दुसऱ्याचं मैदान पडलं आहे, जसं तुम्ही त्या दिवशी आज सरी गाडी मला वाटतं आज झाली असती, कोणी पण जिंकला असता किंवा हारला असता, तर मला वाटतं येणाऱ्या तो आता त्या दिवशी ओपनचं मैदान झालं, तुम्ही पैऱ्यामध्ये पळालं. दुसऱ्याचं मैदान आहे, मला वाटतं तिथं पण तुम्ही सोबत नसतं, पण नक्कीच पैऱ्या तिथं करूच्या पळवली असती बैला. जर ओपनचा मैदान आहे तर मग गाडी तुम्हाला मेहरबान आणि मुंबईत पालताना दिसला असता मुंबईमध्ये. आणि राहिला विषय दुसऱ्या बैलाचा, तर चांगला असा दुसरा मी मुंबईचाच बैल बघेन, किंवा एखादा जर माझ्या मित्राचा घाटावरचा बैल जर चांगला पळत असेल दुसरा, तर मी त्याला प्राधान्य पहिले देईन. कारण की माझ्या मित्रांचा किंवा माझ्या मुंबईला बैल एखादा जर वरती जात असेल तर त्याला मी प्रथम प्राधान्य देईन. बरोबर. आता शॉटगनला आम्ही बघतोय कुठेतरी, त्या दिवशी डीपीला पण फोटो भरला होता की ज्या दिवशी बैल पुढेल नक्की शॉटगन काय आहे ते माहिती पडेल. म्हणजे जास्त काही नाही लिहिलं, खाली शॉटगन काय आहे ते माहिती पडेल, पण हाय म्हणजे शॉटगन आहे त्याच्या नावासारखा करतोय तो. बघा कसं आहे, हा नाव जर आपल्या जर मुंबईचे समालोचक आहेत राहुल, त्यांनी हा नाव त्याला घोषित केलेलं आहे. जर त्या नावाप्रमाणे तो जर त्याची कामगिरी करत असेल तर अतिशय आमच्या मनाला आनंद आहे. आणि प्रेक्षकांची मनातली इच्छा आहे का तो बैल पळल आणि त्याला बैल लागला तर तो कुठेतरी होता तर नव्हतं करून दाखवेल. तर आम्हाला पण अपेक्षा असेल का आता बघा तुम्ही शर्यतीच्या हरजीत प्रत्येकाच्या ह्याच्यात कुठेतरी मोठी शर्यतीचा एक गुलाल त्याच्या बातमीवर पडावा ही आमची पण इच्छा आहे. बरोबर. आणि मला वाटतं मोठा खेळ खेळण्यामध्येच मजा आहे. जे मोठ्या गाडा मला तुम्ही कायम बोलत आलात, मोठ्या गाडा मालकांनी मोठाच खेळ खेळला पाहिजे आणि कुठेतरी 21-22 हजारावरून फिरताना नाव मोठ्या खेळामध्ये राहायला पाहिजे असं तुमची इच्छा होती. तर मी पहिल्यापासून बोलत आलो, जर आपण शर्यती लाखाच्या खेळतो, 2 गोंड्यांवर खेळतो, 5 गोंड्यांवर खेळतो, तर मग आपण 21,000 कशाला नाव फिरवाता. ज्यांना खेळायची आपल्याला आहेच गरज का बाबा 21,000 आपण खेळलं पाहिजे, ते बारीक गाड मानवतो तर आम्ही त्यांना प्राधान्य देतो का 21,000 तुम्हाला खेळायची इच्छा तर आमच्या नाव फिरवा म्हणून. बरोबर. आता तुमची तड्याला पण गाडी झाली बघा, पुन्हा तुमची डीपी भरपूर जण टेस्टिस ठेवले. मथुर महबूब जेव्हा गाडी पळायची तसं तो जो एक 7 जुलून दिसत होता मेहरबान आणि एलियनचा, म्हणजे कुठेतरी ती आठवण झाली. आणि मला वाटतं कोणीतरी डगर सुद्धा मारला, त्याविषयी काय तुम्ही बोला. कसं बघा तुम्ही, मी आता कदाचित मी दोन्ही बाजूने विचार करतो. एखाद वेळी कसं थोडा वेळ जर गाडी ओव्हरटेक करायची असेल तर प्रेक्षकांनी या दृष्टीने मारला असेल तर एखादं गाडी उठून यावा. पण ते प्रेक्षकांना मी एक त्यांना म्हणजे दोष पण देतो का तुम्ही असं पहिल्याला करू नका. जर होते कमी बैल कमी पडत असेल तर पळू द्या, पण त्याला इजा होईल असं करू नका. तुम्ही दगड मारला अतिशय चुकीचा केला. भले हारजीतचा विषय नंतर निकालाचा विषय आला असता, पण तुम्ही जर दगड मारून जर एखाद्या बैलाला जर कमीपणा दाखवत असाल तर हिसाब चुकीचा, हे भोग तुम्हाला एक दिवशी नक्की भेटणार आहे. बरोबर. आता जो राहुल भाईचा एलियन आहे स्वतः तुम्ही बघितला पळताना, काय बोलत त्याच्या गतीविषयी. तर त्याची गती अपरंपार आहे. आम्ही न फेरा मारता न गाडी जुलवता एकाच शब्दात आम्ही गाडी जुलवली होती. कारण की राहुल दादांचे आणि आमचे घरचे संबंध आहेत ते सर्वांना माहिती आहेत. आणि त्यांची जी गाडी आम्हाला म्हणजे खरोखर म्हणजे ज्या स्पीड वाटलेला तेव्हा आमचा खालनं सुटलेला, तेव्हा आम्हाला स्वतःला का आमची पुन्हा एकदा गाडी जुलून येईल आणि पुन्हा एकदा अपराजित जोडी गाडी ठरेल, म्हणजे या दृष्टिकोनात आम्ही होतो. पण कुठेतरी एक नशिबाची साथ आम्हाला कमी पडली अशा दृष्टीने आम्ही बघून चालतो. बरोबर. पण भुंगा सैराटच्या विरुद्धात 2 वेळा मेहरबानची गाडी पळाली ना, मला वाटतं फक्त 20 ते 15 फुटावर गाडी गेलेली आहे. कारण खिरकालीच्या मैदानाला पण ती प्रेक्षणीय लढत, जे ड्रोनचा शूट होता आणि इतरच्या मैदानाला कुठेतरी पाहण्यासारखा शूट आहे तो, काय बोलाल. पाहण्यासारखंच आहे. कारण की म्हणजे असं झाला का विषय का आलेला घास म्हणजे तोंडातला एक चेष्टेचा विषय म्हणून बोलते मी का जर तोंडाजवळ आलेला घास खाली पडलेला अशी गत होते ना, तशी आपली गत तशी झालेली आहे. म्हणून थोडं वाईट वाटतं. पण या गोष्टी केली होती मिली चटणी पण प्रशंसा तुमच्या गाडी खूप केली होती. कारण त्यांनी पण केलेली. जर का ते पण बोललेले का आज चित्र वेगळा बघायला भेटला असता जर प्रेक्षकांनी आणि जे झेंडे लागलेले होते त्यांना जर बैल घाबरला नसता तर 100% काहीतरी चित्र वेगळा बघायला भेटला असं हे मिलिंद शेठ स्वतः बोलले. कारण त्यांचा पण मन मोठा आहे, त्यांना मग कळतंय बैलगाडी क्षेत्रात. कारण की ते आजकालचे बैलगाडी क्षेत्रातले हा माणूस आहे, एक चांगले व्यक्तिमत्व आहेत, त्याच्यामुळे त्यांना चांगला असा अनुभव आहे. बरोबर. चला आता आता शेवटचा प्रश्न घेतो. प्रथमेश शेठ भगत यांचे वडील सोनी शेठ भगत, खूप मोठा एक नाव आज बिंदूरमध्ये आपले नाही, पण त्यांचं नाव चालवतं त्यांची मुलं. आज भव्य दिव्य असं आयोजन त्यांच्या स्मरणाचं ठेवला होता, तुम्ही स्वतः उपस्थित होते, काय वाटलं. नाही आम्ही बघा तुम्हाला सांगतो, जे सोनी शेठ भगत आहेत तेव्हा आम्ही लहान असताना तेव्हापासूनची मोठी शर्यती करतात. एक त्यांच्या स्मरणाचा जो मैदान रात ठेवलेला पुणेकर आहे त्याच्या प्रार्थनेला जर आम्ही म्हणजे तुम्हाला सांगतो का जे पण वरिष्ठ अधिकारी जे आपल्या बैलगाडी क्षेत्राला सोडून गेलेले आता एक त्यांच्या प्रतिष्ठा म्हणजे स्मरणात कुठलाही मैदान असेल त्यावेळेला आम्ही उपस्थित दाखवू. कारण की आमचं कर्तव्य आम्ही पार पाडलं पाहिजे आणि त्यांचा जो वारसा चालवतात त्यांचं नात मुलगा ती चांगलं करतात. कारण की आपल्या बैलगाड्या क्षेत्राला एक पुढं वाटचाल दिली पाहिजे. छोटंसं काय नाही पण ही प्रश्न आपली जे वारसा आहे चालू ठेवलाच पाहिजे. बरोबर. आज बॅनरवर बघितला तात्यांचा आणि त्यांचा सोबत फोटो लागला. मला वाटतं जरी ते आता आपल्यामध्ये नाही राहिलं पण असंच आता मी बघतो ना, येणारं भविष्य खूप मोठा असेल आपल्या बिंजोरचा. कुठेतरी आठवणी अशा राहून गेल्या पाहिजे.
आणि आठवणी 100% राहतील. जर वारसा चालू राहिला तर 100% आठवण राहतील. कारण की येणाऱ्या पिढीला जेव्हा येणारी जी पिढी असेल आपली त्यावेळी आपण जेव्हा आपण मागच्या गोष्टी आपण त्यांना सांगू तरच आपल्या कुठेतरी एक प्रशंसा आणि कुठेतरी छाती उंचावल्यासारखी वाटते. तर ह्यावेळी आपण असं ही कारनामे करून दाखवले. जसे आपले तुम्हाला माहिती आहे आपला जो म्हणजे आपण मराठी माणसं आहोत त्यांच्या मागचं जे इतिहास आहे या इतिहास जो आपण रचलेला आहे त्याच काळात पुढे चालत आलेला आहे. तसंही आपण हा बैलगाडी क्षेत्राचा इतिहासही आपण पुढे असंच आपल्या मुलांना सांगलं पाहिजे. बरोबर. चला 18 तारखेला जे तुम्ही आव्हान केलं आहे महाराष्ट्रातून कोणी पण जोडते आमचा उजवीला नाव असेल त्या गुलालासाठी तुम्हाला माझ्याकडून ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा असतील आणि मेहरबान हा नक्कीच 18 तारखेचा मैदान गाजवल अशी मी शुभेच्छा करतो. धन्यवाद.